मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पाहिला, त्याच्या चारी रचना बघितल्या. त्याचे तुम्हाला एक होमवर्कसाठी वाक्य दिलेलं होतं. साध्या वर्तमान काळामध्ये दिलं, गोपाल हा खेळाच्या मैदानावर दररोज क्रिकेट खेळतो, किंवा गोपाल प्लेज क्रिकेट ऑन द प्लेग्राऊंड एव्हरी डे, किंवा गोपाल प्लेज क्रिकेट विथ हिज फ्रेंड ऑन द प्लेग्राऊंड एव्हरी डे. अशी वाक्यरचना तुम्ही करू शकतात. आणि ती सगळ्या काळांमध्ये यापूर्वी झालेले काळ, साध्या काळाचे तिन्ही प्रकार, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. चालू काळाचे तिन्ही प्रकार, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर कंटिन्युअस. आणि पूर्ण वर्तमान काळ, याच्यामध्ये ते बनवायला लावलेले पूर्ण वर्तमान काळ. आता आपल्याला पुढचा काळ पाहायचा आहे, तो पास्ट परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट पास्ट टेन्स. जनरली त्याला पास्ट परफेक्ट असं म्हणतात. म्हणजे यापूर्वी एखादी घटना भूतकाळात पूर्ण झाली होती, जिचा आता वर्तमान काळाशी काही एक संबंध नाही. भूतकाळामध्ये एखादी विशिष्ट वेळी पूर्ण झालेल्या क्रियेच्या काळाला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात, जिचा वर्तमान काळाशी काही संबंध नाही. म्हणजे ती त्याच काळात पूर्ण झाली होती, आता त्याचा काही संबंध नाही, हे लक्षात घ्या. त्याचा आता काही संबंध नाही. लक्षात आलं? भूतकाळामध्ये बघा, आय हॅड ड्रॉन अ पिक्चर. मी चित्र काढलेले होते. वी हॅड ड्रॅवन पिक्चर्स. आम्ही चित्र काढलेली होती. यू हॅड, याच्यामध्ये हॅडची पूर्ण भूतकाळामध्ये एकच सहाय्यकारी क्रियापद आहे, ते म्हणजे हॅड. कुठल्याही प्रकारचा करता तो प्रथम पुरुषी एकवचनी, अनेक वचनी, द्वितीय पुरुषी एकवचनी, अनेक वचनी, तृतीय पुरुषी एकवचनी, अनेक वचनी. वन थर्ड पर्सन सिंग्युलर प्लुरल. आलं लक्षात? हां, काही अर्जंट होतं का? हां, झालं का? करून बोलून घ्या तुम्ही. आपण काय अर्जंट होतं? नाही नंतर करा. अलार्म चालू आहे का? बटन दाबून दिले की इकडे. हिने दाबले. ठीक आहे. आय हॅड ड्रायव्हन अ पिक्चर. वी हॅड ड्रायव्हन अ पिक्चर. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याची रचना अशी येते. त्याची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. ही हॅड, सी हॅड, इट हॅड ब्रोकन अ टॉय, दे हॅड ड्रायव्हन पिक्चर्स. त्यांनी चित्र रेखाटली. कारण टू ड्रॉ म्हणजे काढणे, किंवा टू ड्रॉ म्हणजे रेखाटणे, आणि टू ड्रॉ मीन्स टू कॅच. टू ड्रॉ अटेन्शन मीन्स टू कॅच अटेन्शन, लक्ष वेधून घेणे. टू ड्रॉ म्हणजे काढणे होते. हाऊ टू ड्रॉ मिल्क ऑफ काऊ. हाऊ टू ड्रॉ मिल्क ऑफ स्नेक. मिल्क ऑफ स्नेक म्हणजे सापाचा विष कसं काढायचं. हाऊ टू ड्रॉ वॉटर फ्रॉम वेल. माय फादर टॉट मी. आलं लक्षात? ड्रॉ म्हणजे काढणे, रेखाटणे, किंवा विहिरीतून पाणी काढणे, असा आहे त्याचा अर्थ होतो. आणि त्याचा ते पाच पार्टिसिपल आहे. आता पूर्ण वर्तमान काळामध्ये आणि पूर्ण भूतकाळामध्ये काय फरक आहे? तिकडे हॅज आलं होतं आणि बाकी इकडे हॅड येणार आहे. त्याची रचना अशी येईल. पूर्ण वर्तमान काळाची रचना, सब्जेक्ट, राईट डाऊन, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस PP, दॅट इज V3, प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप. त्याच्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्समध्ये काय? नकारार्थी वाक्य. आता नकारार्थी वाक्य रचना मी तुम्हाला सांगितलंय. सहाय्यकारी क्रियापदानंतर किंवा टू बीच्या रूपानंतर तुम्ही नॉट टाकला की झाली नकारार्थी वाक्य रचना तयार. वी सब्जेक्ट, नकारार्थी करता येईल रचना तयार. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस PP प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड प्लस फुल स्टॉप, झाली नकारार्थी वाक्य रचना तयार. आता आपल्याला सवय झाली पाहिजे. त्याच्यानंतर वर्बल ऑर इको क्वेश्चन ऑर येस नो टाईप क्वेश्चन. मग वाक्याच्या सुरुवातीला सहाय्यकारी घ्या, किंवा सहाय्यकारी घ्या म्हणजे हॅड घ्या. हॅड
प्लस सब्जेक्ट प्लस PP, past participle of main verb, PP, that is V3, plus object plus other words plus question mark. पुढचं सूत्र, चौथं सूत्र नंबर 4, WH क्वेश्चन. सहाय्यकारीच्या अगोदर WH टाकला आणि कर्म काढून टाकलं, प्रश्नचिन्ह जसंच्या ठेवलं की रचना काय थोडंसं देर आर रॅदर चेंजेस, थोडे छोटे छोटे, अँड ट्राय टू अंडरस्टँड देम, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. WH वर्ड प्लस हॅड प्लस सब्जेक्ट प्लस PP प्लस अदर वर्ड प्लस क्वेश्चन मार्क, आणि झालं पूर्ण वर्तमान काळात, पूर्ण भूतकाळाचे चारी सूत्र झाली. तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाची रूप एकदा बदलावता आली किंवा ओळखता आली किंवा लक्षात आली की तुम्ही सगळे काळ तुम्ही बरोबर करणार. बट इट नीड्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस अँड रेग्युलॅरिटी. परंतु याला प्रयत्नांची, यू हॅव टू मेड लॉट ऑफ एफर्ट्स, यू हॅव टू ट्राय युअर बेस्ट. तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करावा लागेल. या ठिकाणी समजून घ्या. पूर्ण भूतकाळी रचना मी तुम्हाला सांगितल्या. आता द टॉर्टाईज हॅड ओन द रेस. आपल्याला माहिती असते, वी नो द स्टोरी ऑफ टॉर्टाईज अँड रॅबिट. सशाची आणि कशाची गोष्ट होती ती, त्या टॉर्टाईज जिंकला होता त्याच्यामध्ये. टॉर्टाईज, द टॉर्टाईज हॅड ओन, टू विन म्हणजे जिंकले, त्याचा पास्ट टेन्स ओन आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा ओन. काही ठिकाणी V2 आणि V3 सारखाच असतो. जनरली विन ओन ओन. त्याच्यानंतर ज्या क्रियापदांना ईडी प्रत्यय लागतो त्यांचा V2 आणि V3 सारखाच असतो. समजून घ्या. पूर्ण भूतकाळामध्ये कर्त्यानंतर टू हॅवचे भूतकाळी रूप हॅड वापरतात. ही हॅव, हॅज, हॅड ही हॅवची रूप आहे, टू हॅवची रूप आहे. टू हॅवची वाक्यरचना पाहिली. आय हॅव अ पेन, आय हॅड अ पेन, आय हॅड अ कार, आय हॅड अ मोटरसायकल, आणि आय विल हॅव ॲन एरोप्लेन. लक्षात घ्या, माझ्याकडे सायकल होती, मोटर कार आहे, आणि माझ्याकडे विमान असेल. टू हॅवची वाक्यरचना. पूर्ण भूतकाळामध्ये आता या ठिकाणी टू हॅव हॅड वापरतात. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल मी तुम्हाला सांगितलं वापरतात. ते पुन्हा पुन्हा वाचा. माय ग्रँड मदर हॅड टोल्ड अस अ स्टोरी. माझ्या आजीने मला एक गोष्ट सांगितली होती. पूर्ण भूतकाळामध्ये हॅडच्या वाक्याच्या सुरुवातीस वापर केला असता प्रश्नार्थक वाक्य तयार होते. ते मी तुम्हाला सांगितलं. वर्बलच्या अगोदर WH टाकला ना, ऑब्जेक्ट काढून टाकला, झाली वाक्यरचना तयार. वर्बल क्वेश्चन. हॅड पंकज रिटर्न अ लेटर, नकारार्थी काढा. हो लिहिलं असेल तर येस ऑर नॉट. हॅड पंकज रिटर्न अ लेटर, येस कॉमा. इथं ट्राय टू कन्सिडर द रूल ऑफ पंच्युएशन मार्क. येस वाय कॅपिटल कॉमा. ही हॅड रिटर्न अ लेटर, किंवा नसेल तर नो ही हॅडंट रिटर्न ए लेटर. तुम्ही उत्तर हे एका शब्दात देऊ शकता किंवा वाक्यातही देऊ शकता. म्हणजे सिम्पल फॅक्च्युअल और कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड. हे झालं तुमचं ही हॅड, म्हणजे हे झालं सिम्पल फॅक्च्युअल, आणि ही हॅड रिटर्न लेटर हे झालं कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आणि ट्राय टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन सिम्पल फॅक्च्युअल अँड कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल. आन्सर. नो ही हॅडंट रिटर्न अ लेटर किंवा नो ही हॅडंट. वर्बल क्वेश्चनच्या सुरुवातीला WH टाकला आणि ऑब्जेक्ट काढून टाकला की बघा हॅड पंकज रिटर्न ए लेटर. व्हॉट हॅड पंकज रिटर्न हे आले बघा. व्हॉट हॅड पंकज रिटर्न किंवा हू हॅड रिटर्न अ लेटर. पंकजने काय लिहिलं किंवा कोणी लिहिलं असे प्रश्न आपण विचारू शकतो. समजा लेटर खाली अंडरलाईन काय असेल, इफ द अंडरलाईन वर्ड इज अन ऑब्जेक्ट, व्हॉटने प्रश्न विचारला. इफ द अंडरलाईन वर्ड इज सब्जेक्ट, तर हूने प्रश्न विचारला. मी तुम्हाला सांगितलंय व्हॉट फॉर थिंग, हू फॉर पर्सन, हुज फॉर पर्सन, हुम फॉर पर्सन, वेन फॉर टाइम, वेअर फॉर प्लेस, हाऊ फॉर ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्ब,
हाऊ मेनी फॉर काउंटेबल नाउन, हाऊ मच फॉर अनकाउंटेबल नाउन. प्रश्नार्थक शब्द कोणती कुठं वापरायची ही लक्षात ठेवा. You have to recite all interrogative pronouns and their uses at first. तुम्हाला सगळी प्रश्नार्थक शब्द पाठ करावे लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि ती पाठ कशी करायची, तर तशा प्रकारची प्रश्न बनवायची म्हणजे तुमची पाठ होतील. पाठ करायची म्हणजे सारखी पोथी वाचून पाठ करायची नाही. You have to make lot of practice, lot of efforts to recite them properly. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड नंतर नॉट वापरला नकारार्थी तयार होते. आता चारी प्रकारच्या रचना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहे. आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला याच्यासाठी पुन्हा पास्ट परफेक्टसाठी सुद्धा एक वाक्य देणार आहे. सीता मेक्स मॅट्स ऑफ कोकोनट लीव्स. सीता मेक्स मॅट्स ऑफ कोकोनट लीव्ज हे सिंपल प्रेझेंटमध्ये दिलेले आहे. हे आतापर्यंत जेवढे काळ झाले सिंपल प्रेझेंट पासून, तर आता सिंपलचे 3 प्रकार, चालूचे 3 प्रकार आणि आता पूर्णाचे 3 प्रकार, म्हणजे 9 प्रकारामध्ये तुम्हाला वाक्य चालवायचं आहे. याच्या अगोदर दिलेले एक तेही 9 प्रकारामध्ये चालवा. गोपाल प्ले क्रिकेट ऑन द प्लेग्राउंड. आता सीता मेक्स मॅट्स ऑफ कोकोनट लीव्स, हे वाक्य 9 काळामध्ये चालवायचं. मराठीत लिहायचं, इंग्रजीत लिहायचं, मराठीत लिहायचं, इंग्रजीत लिहायचं, मराठीत लिहायचं, काय बिघडत नाही. दॅट इज बिकॉज मराठी इज अवर मदर टंग. मराठीशिवाय आपल्याला दुसरी भाषा शिकताच येणार नाही. यू आर अलाउड टू यूज बायलिंग्युअल मेथड while learning. But what we are going to do? We are going to avoid bilingual method after making a lot of practice. परंतु एकदा चांगली प्रॅक्टिस झाली की मग जसा एखादा म्हणजे लहान बाळ असतं ते पांगुळ गाडा खेळतं बघा, आणि हळूहळू ते काय करतं, पडतं उठतं, पांगुळ गाड्या चालायला लागतं. नंतर हळूहळू ते पांगुळ गाडा सोडून देतं, मग स्वतःच्या पायात चालायला लागतं. तसाच आपला प्रकार होणार आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागणार आहे, व्हिडिओ चांगले पाहावा लागणार आहे. लक्षात घ्या. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड नंतर नॉट टाकला झालं. छोटू हॅड फाउंड हिज गोट. GOAT गोट म्हणजे बकरी. छोटी हॅड नॉट फाउंड, फाइंड, फाउंड, फाउंड. आणि क्रियापदाची रूप पाठ पाहिजे. कांता हॅड बॉट अ न्यू डॉल. कांताने नवीन बाहुली खरेदी केली होती. कांता हॅडंट बॉट अ न्यू डॉल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे हा काळ जो आहे हा पूर्ण भूतकाळ कशा पद्धतीने आपल्याला त्याची सूत्र काय काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पूर्ण काळामध्ये पाहायच्या आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला परफेक्ट ऑर फ्युचर परफेक्ट किंवा परफेक्ट फ्युचर टेन्स पाहायचं आहे. परंतु आपण जे 2 फ्युचर परफेक्ट काळ पाहिले ते दोन्ही काळ जी सहाय्यकारी क्रियापद आहे मी ती पुन्हा रिसीट करतो. ती टू हॅवची रूप आहे. ती टू हॅवची रूप कोणती, तर टू हॅवची रूप पूर्ण वर्तमान काळाची आहे हॅज आणि हॅव. पुन्हा लक्षात घ्या, हॅव आणि हॅज. पूर्ण भूतकाळाची आहे हॅड, आणि आता पूर्ण भविष्य काळाची असणार आहे ती शॅल हॅव आणि विल हॅव. भूतकाळामध्ये हॅज नाही, सॉरी भविष्य काळा, पूर्ण भविष्य काळामध्ये हॅज नाही, पूर्ण भूतकाळामध्ये हॅज नाही. हॅज फक्त वर्तमान काळात आला टू हॅवच्या वाक्यरचनेत आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये. पुन्हा एकदा समजा, हॅज कुठं आला, पूर्ण वर्तमान काळ. हॅज इज यूज्ड इन परफेक्ट प्रेझेंट टेन्स वेन 1/3 पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट इज यूज्ड. ज्यावेळेस साध्या वर्तमान पूर्ण वर्तमान काळामध्ये ज्यावेळेस तृतीय पुरुषी एकवचनी करता, फॉर एक्झाम्पल ही, सी, इट आणि गोपाल, सीता, किंवा एखाद्या खेळाचं नाव घ्या, पेन घ्या, त्यावेळेस हॅज वापरतात, बाकी नाही. बाकी हॅव वापरायचा आणि भूतकाळामध्ये तर हॅडच वापरायचा आहे. भविष्य काळामध्ये जसं टू बीची रूपं पाठ करायची आहे, टू डूची रूपं तुम्हाला पाठ करायची. पाठ कशी करायची, तो वाक्यात उपयोग करून पाठ करायची आहे. टू बी, टू डूची रूपं, टू बीची रूपं आणि टू हॅवची रूपं ही तिन्ही रूपं तुम्हाला पाठ करायची आहे. ती by making lot of practice of making and writing many listening, writing